राजस्थानमधील सिटी ऑफ लेक ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य आणि आकर्षक बांधकाम असलेला हा राजवाडा. या राजवाड्याचे बांधकाम जवळपास एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 22 पिढ्यांनी पूर्ण केले आहे. म्हणजेच जवळजवळ 400 वर्ष हा राजवाडा सतत विस्तारत राहिला. पिचोला तलावाच्या काठावर उभा असलेला हा भव्य राजवाडा मेवाड राजवंशाचा गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो. तो म्हणजे सिटी ऑफ पॅलेस. नमस्कार मंडळी, जय शिवराज, सलाम अलैकुम, केम छो, मजामध्ये स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. राजस्थान सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण जगदीश मंदिराचा पूर्णपणे इतिहास पाहिल्यानंतर तो व्हिडिओ मी पहिल्या ब्लॉगमध्ये टाकलेला, तो बघितला असेल तर इकडे मी तुम्हाला आय बटनमध्ये देतो. आत्ता आम्ही चाललो होते म्हणजे सिटी पॅलेसमध्ये. राजस्थानमधील हा उदयपूर भागातील हा सर्वात राजा राजवाड्यांचा असलेला सिटी पॅलेस आता आपण बघणार आहोत. तर चला. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे आपल्या सिटी पॅलेसपर्यंत. हा सिटी पॅलेसचा एंट्रन्स आहे. बघू शकता किती दिव्य भव्य असा हा सिटी पॅलेसचा एंट्रन्स आहे. तर त्याला आपण आता आतमध्ये जाऊया. या आपल्याला एंट्रन्स ह्या दोन तोफा बघायला भेटतात आणि ह्या साईडला हा हत्ती खोलला भेटतो आणि हे इकडे आहे अजून असे बिल्डिंग टाईप काहीतरी आहे. आता आपण हा तर मित्रांनो, आपण आता सिटी पॅलेसच्या ह्या एंट्रन्समधून आतमध्ये आलेलो आहोत. प्रथमच आपल्याला आल्यानंतर हा सिटी पॅलेस आपल्याला इकडे पाहायला भेटतो. त्यानंतर त्याच्यासमोरच आधी आपल्याला इथे हत्ती बांधण्यासाठी त्यांची जी व्यवस्था होती इथलची ती पाहायला भेटते. बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता इथून सगळा एंट्रन्स हा बाहेरून तुम्ही सिटी पॅलेस बघू शकता. हा सिटी पॅलेसचा एंट्रन्स इथून आल्यानंतर. आणि आता आपण इथे जाऊया, इकडचा सगळा व्ह्यू बघूया. उदयपूर दिसतं ह्यातून पूर्ण. आणि हा आजूबाजूचा परिसर, इकडे ते गार्डन एक आहे. तर मित्रांनो, आपण इथून एंट्री केल्यानंतर त्याच्या उजवी साईडला त्याच्या डावी साईडलाच हा संपूर्ण आपल्याला उदयपूरचा हा व्ह्यू दिसतो. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यासमोर असा संपूर्णपणे. मला दाखवतोच त्यापेक्षा पूर्णपणे असं हे पसरलेलं उदयपूरचं तुम्हाला व्ह्यू इथून बघायला भेटतो. बघा, भारी आहे ना. चला आता आपण सुरुवात करूया आपल्या ह्या सिटी पॅलेसला संपूर्णपणे बघण्यासाठी, त्याचं वैशिष्ट्य जाणण्यासाठी. सिटी पॅलेसमध्येच असलेलं हे रॉयल घराण्यातलं हे गार्डन आपल्याला इकडे बघायला भेटतं. माझ्या मागे जे तुम्हाला बघायला भेटतं ते सिटी पॅलेसमध्ये असलेलं हे रॉयल काळामध्ये वापरण्यात आलेलं हे असं गार्डन, भव्य असं गार्डन तुम्ही बघू शकता माझ्या मागे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे जे गार्डन आहे तुम्हाला खूप अशा पिक्चरमध्ये म्हणजे मूवीजमध्ये बघायला भेटेल. ह्या गार्डनमध्ये त्या मूवीची शूटिंग झालेली आहे. खूप असं सुंदररित्या ठेवलेलं हे गार्डन आहे. आपण बघूया अजून बाकीच्या गोष्टी. आता आपण आतमध्ये जात आहोत. पहिल्याच प्रथम आपल्याला पाहायला भेटतं दरी खाना के पोल करून हे ओळखलं जातं. इथून आता आपण आतमध्ये जात आहोत. इथे बॅग वगैरे चेक झाल्यानंतर हा इकडचा आजूबाजूचा परिसर. आता आपण बॅग वगैरे चेक झाल्यानंतर आपण आता इथून आतमध्ये जात आहोत. प्रथमच आपण आता एंट्री केली आणि हा गणेश चौक करून ओळखला जातो. एंट्री केल्यानंतरच गणेशजीची पहिली मूर्ती आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि पण आता एक एक गोष्ट म्हणून बघूया इथे संपूर्णपणे. सर्वप्रथम आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे महाराणा फतेह सिंगचा हा पुतळा, त्यानंतर महाराणा उदय सिंग यांचा पुतळा, त्याच्यानंतर महाराणा प्रताप सिंग यांचा पुतळा आणि त्याच्यानंतर महाराणा श्री भूपाल सिंग यांचा इकडे पुतळा पाहायला भेटतो इथे जवळ. मित्रांनो, तर भव्य असं हे आपला सुंदर असं केलेलं नक्षीकाम केलेलं असं ही जागा आपल्याला बघायला भेटते. बघू शकता तुम्ही माझ्या मागे संपूर्ण असं हे भव्य असं खूप सुंदररित्या असं बनवलेलं आहे. त्यावेळेचं काम, त्यावेळेची नक्षीकाम केलेली इकडे तुम्ही बघू शकता.
पर्यटकांचा आकर्षक असलेलं ही जागा नेहमी टुरिझमवरती चालणारी ही जागा सिटी प्लेस म्हणून ओळखलं जातं. या महालामधूनच आपल्याला हा समोरचा एक व्ह्यू दिसतोय. इकडून असा उदय पॅलेस आणि खूप काही लोकांच्या लग्न या मंदिरामध्ये झालं. तुम्ही बघू शकता इथून असा संपूर्ण असा सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. मित्रांनो, आता आपण जिकडे आहे ते महाराजांचं बेडरूम करून ओळखलं जात होतं आणि तिकडे एक ताजमहाल करून आहे. आता आपण संपूर्ण असा व्ह्यू एक गोष्ट इथे माहिती पडली, इकडे काढलेल्या सगळ्या पेंटिंग ज्या आहेत त्या पेंटिंग संपूर्णपणे आपल्या भाजीपाल्यापासून बनवलेल्या आणि ह्याच्यावरती तुम्हाला मी झूम करून दाखवतो. ह्याच्यावरती जे चमकदार अजून जे काम आहे ते चमकदार काम अजून सुद्धा सोनं लागलेलं आहे त्याच्यावरती. आता कालांतरानं जेव्हा ते इतिहासकार असतात ते येऊन इकडे चेक केलं आणि आता सांगितलं की हे संपूर्ण ओपन ठेवा, कारण की कालांतराने हे बुजत चाललं आहे आणि अजूनही जो चमकणारा पार्ट आहे तो चमकणारा पार्ट सोनं आणि जडीत अजूनही याच्यामध्ये आहे, तो पाहायला भेटतोय. मला वाटत नाही की हा कॅमेऱ्याने बघायला भेटेल, पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. सुंदर अशी कलाकृती केलेली ही जागा आहे. मुघल आर्किटेक्चर आणि हिंदू आर्किटेक्चर यांना मिळून संपूर्णपणे अशी कलाकृती केलेली तुम्ही इकडे बघू शकता. टुरिस्ट खूप जास्त असल्यामुळे काय काय गोष्टी आपल्याला कॅमेऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी दाखवा येत नाही आहेत, पण तसं पण आपण प्रयत्न करतो दाखवण्याचा. या अशी का बनवलेली जागा, कारण की जेव्हा युद्ध होत असेल आणि सगळे जेव्हा युद्ध करते आतमध्ये येत असेल तेव्हा एवढ्या जागेतून फक्त 1 किंवा 2 व्यक्तीला आतमध्ये येणं हवं. आणि एक म्हटलं जायचं की देवीचं नाव घेतले तिकडून येत असेल. समजा जो व्यक्ती देवीचं नाव घेऊन इथे येत नसेल त्याला तो आपला असो किंवा त्यांचा म्हणजे मुघलांचा किंवा शत्रूचा तो असा ठार मानला जात असेल. हा त्यांचा कोडवर्ड होता त्यावेळेचा. तर आता आपण आहे मोती महालच्या इथे. मोती महालमध्ये तिच्या लाटापासून बनलेले दरवाजे आणि काय पेंटिंग्स लावलेल्या तुम्हाला मी आता दाखवतो. आता आपण जिकडे आहे ते भीमविलास करून ओळखलं जातं. ते इकडे संपूर्णपणे असं एक महाराणा प्रताप काही आहे ना, ही खुर्ची त्यांची खुर्ची ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इकडे जे आपण लुडो खेळतो तो जो महाभारतामध्ये गेम खेळला जातो तो तुम्हाला मी दाखवला आधीच. आणि हा पूर्ण असा निळ्या रंगामध्ये रंगवलेला सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे. हे पूर्ण अंघोळ करण्यासाठी वापरलं जातं असं वाटतं. बसून शौचालय करण्यासाठी ही जागा अशी वाटत होतं त्यावेळीची, अजूनही जशी आहे तशी आहे. तुम्ही बघू शकता. हा इकडे ठेवलेली ती व्हीलचेअर सारखी एक वस्तू, तो डायनिंग टेबल. सुंदर असा महाल तुम्ही बघू शकता. हितेश भाई, हा इथलचा इथून असा. एक गोष्ट आता कळाली ती म्हणजे सूर्य पूर्वेला उगत होता, पश्चिमेला मावळत होता. इकडून वरती आपण गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं. पण जेव्हा पावसाळ्यामध्ये सूर्य दिसतच नाही तेव्हा सूर्याची पूजा करण्यासाठी आता महाराणा लोक आणि राजपुताना लोक सूर्याची पूजा खूप करायचे. तर पावसाळ्यामध्ये जेव्हा सूर्याची पूजा करायला नाही भेटायची त्यासाठी इकडे 1 किलो 80 ग्राम एवढा सोन्याने जडीत असा हा सूर्य बनवलेला होता. तुम्हाला आता मी दाखवतो. जागा बघा ती भारी मोठी 1-2 जणांना.
इकडे बघा 1 किलो 80 ग्राम एवढं सोनं लावून बनवलेला सूर्यदेव तुम्हाला इकडे पाहायला भेटतो. आपल्याला महाराणा राणा गोपाल सिंग वजनकाटा होता तो पाहायला भेटतो. आणि रूम पण बघा अजून पण त्या स्थितीमध्ये गुलाबी कलरमध्ये नक्षीकाम केलेला हा संपूर्ण स्लॅब आहे. काचेचा बनलेला मोर, इकडे तुम्हाला काचेचा बनलेला पूर्णपणे असा मोर आणि ही जागा तुम्ही बघू शकता. असली भारी जागा आहे आणि संपूर्ण काचेने जडीत अशी इकडे कलाकृती केलेली तुम्ही इकडे बघू शकता. या साईडला पण माझ्या मागच्या साईडला पण ही काचेमध्ये कोरलेली ही अशी सगळी मूर्त्या आहेत मोराच्या. पूर्ण जुन्या काळातील जी भांडी होती सगळं ती इथे ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता. त्यांचा हा पूर्ण संपूर्ण असा महाल, पंखा, शेगडी, बसाची जागा सगळे तुम्हाला इकडे बघायला भेटेल. आहेत इथे पण असे काही जण आहेत आपले प्रेम स्टोरी इकडे लिहून जातात. एवढ्या चांगल्या सुंदर अशा महालामध्ये अशी स्वतःची कहाणी लिहून जातात. ही कहाणी सगळ्यांना कळली पाहिजे. ही उदयपूरमध्ये असलेली स्कल्पचर गॅलरी तुम्ही बघू शकता संपूर्ण अशी. वज्रविलास करून आहे माझ्या मागे तुम्हाला बघायला मिळतं. प्रत्येक म्हणजे जो प्रत्येक राजा होते त्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये हा जो साम्राज्य आहे ते वाढवायचा प्रयत्न केला. म्हणजे सिटी पॅलेस हळूहळू वाढवायचा प्रयत्न केला. संपूर्ण असं हे घर पूर्ण त्यावेळेचं घर असून सुद्धा तसंच ठेवलेलं तुम्हाला बघायला भेटेल. प्रत्येक राजाने आपापल्या साम्राज्यामध्ये हा किल्ला वाढवायचा बघितला म्हणून प्रत्येक राजाचा हा वज्रविलास असे किती सारे विलास आपल्याला इकडे पाहायला भेटतात. तर मित्रांनो आता आपण या महालामधील वास्तुसंग्रहालय तुम्ही म्हणू शकता तिकडे आहोत. संपूर्णपणे त्यावेळीच्या पेंटिंग्स इकडे तुम्हाला माझ्या मागे पण बघायला भेटतील आणि खूप सुंदर अशा रेखीव काम केलेल्या पेंटिंग आहेत त्यावेळीच्या रंगामधून. आता तुम्हाला मी दाखवतो त्या सगळ्या पेंटिंगचं. बघा इथे इथे जागा आहे. हा महाल बघण्यासाठी जेवढा भारी. आता ही पेंटिंग गॅलरी आहे. संपूर्णपणे पेंटिंग्सच पेंटिंग तिथे ठेवलेल्या आहेत. किती काय गोष्टी आहेत बघण्यासारख्या. किती काय गोष्टी बघण्यासारख्या इकडे शब्दच नाही आहेत. किती साऱ्या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आहेत. एवढ्या पेंटिंग्स, एवढे फोटोग्राफ्स, एवढ्या काही त्यांच्या अवजारं, किती काय गोष्टी. एकच खंत वाटते की एवढं सर्व आपण जर आपल्या महाराजांचं जतन करून ठेवलं असतं तर किती गोष्ट आपण आपल्या महाराष्ट्रातसुद्धा दाखवू शकलो असतो. मित्रांनो हे जे तुम्हाला पाहायला भेटते ना ते हत्तीवरती जो हौदा असतो ठेवायला ज्याच्यावर बसतात आणि राजे राजवाडे चालतात ते येते त्यावेळेचं जतन करून ठेवलेलं आहे. ही संपूर्ण अशी टेक्स्टाईल गॅलरी संपूर्ण म्हणजे त्यांचे कपडे कसे होते त्या सगळ्या गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत. आणि ही एक गोष्ट ही एक पालखी आहे ती संपूर्णपणे सोन्याची बनवलेली सोन्याने जडीत सोन्याच्या हळू छोट्या छोट्या ज्या तार असतात त्यापासून जडीत बनवलेली म्हणून त्याच्यावर प्लॅस्टिक टाकून ठेवलं तुम्ही बघू शकता. महालाच्या मधोमध्ये आहे आता मी संपूर्ण असा हा
तुम्ही बघू शकता. ते म्हणजे अमर महालामध्ये. माझ्या मागे तुम्हाला भव्य अशी ही सगळं काचेमध्ये ठेवलेलं आहे. पण हे कुंड हवन करायची जी जागा असते ती माझ्या मागे तुम्हाला दाखवतो. थांबा. हे बघ, ये वो चांदी का मंदिर 10 साल पहले काम आया था. अभी के राजा उनकी लौटा की तारीख. संपूर्ण अशा इथे पालख्या ठेवलेल्या आहेत, संपूर्ण चांदीने जडित. तुम्ही बघू शकता इकडे त्या साईडला एक वस्तू संग्रहालय असल्यासारखं वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत काचेमध्ये ठेवून. आणि ह्या अशा ते झुमर, चांदीचे पंखा, सगळ्या गोष्टी संपूर्णपणे चांदीत जडी असलेल्या या अमर महालामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी चांदीच्याच बघायला भेटतील. आणि हा जो लग्नाचा मंडप दिसतो तुम्हाला, संपूर्ण ह्या अंड्यापासून त्या केळसुणीच्या दांड्यापर्यंत बसण्याच्या ह्या पाटापर्यंत ती आपण हवन करतो ते सगळं चांदीचं आहे याच्यामध्ये. शेवटी आपण आता इथून बाहेर पडलेलो आहोत. तिकडून आपण गणेश चौकच्या इथून एंट्री केली होती. हा संपूर्ण असा मागचा सिटी पॅलेसमध्ये बसायला केलेलं स्थान आहे. इकडून इथं बसल्यानंतर इकडे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे, टॉयलेट वगैरे आहे. संपूर्ण असं भव्यता असलेलं हे सिटी पॅलेस. इकडे काय पेंटिंग्स ठेवले तुम्ही बघू शकता. हे एक जेव्हा महाराणा प्रताप यांनी लढाई केली होती हल्दीघाटीची, तेव्हा जे आदिवासी लोक होते त्यांच्याबरोबर लढून त्यांच्याबरोबर एकत्र घेऊन यांना ही लढाई केली होती. आणि हा आपण स्टोरी ऐकली असेल की महाराणा प्रताप यांनी एका तलवारीच्या घातामध्ये एका दुश्मनाचा म्हणजे घोड्यासकट 2 तुकडे केले होते. हा तिकडे ही पेंटिंग आहे. आणि इकडे ही जी एक पेंटिंग आहे हल्दीघाटी महायुद्धाची 120 वर्षापूर्वी ही पेंटिंग मानली जाते. मित्रांनो, आता आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुरुवात महाराणा प्रताप यांचं जे हुंडाकवच होतं, त्याच्यानंतर त्यांचा जो भागा होता, जे तलवार होती, जवळजवळ आपल्याला ऐकायला येतं इथं तुमचं 35 किलोपेक्षा जास्त वजनदार असलेलं हे हुंडाकवच, त्यांची तलवार, त्यांचे शस्त्र असतं इकडे आपल्याला पाहायला येतात त्या वेळेचे. आणि एवढं सर्व 35 किलोपेक्षा जास्त वजन हे अंगावर घेऊन आपल्या हे सगळे युद्ध लढत होते. तर विचार करू शकता त्यांची ती युद्धनीती करण्याची शक्ती काय असेल, एवढं वजन घेऊन युद्ध करण्याची. हा जो आपल्याला पॅलेस बघायला भेटतो, सिटी पॅलेस म्हणून ओळखला जातो, तो उदयसिंग महाराजांना एका संतांनी सांगितलं होतं 400 वर्षापूर्वी 16व्या शतकामध्ये एका संतांनी सांगितलं होतं हा संपूर्ण पॅलेस बांधण्यासाठी. तर त्या संतांची इकडे काळा पाषाणामध्ये मूर्ती कोरलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि तीच मूर्ती याच ठिकाणी बसून त्या संतांनी आपल्या राजाला सांगितलं होतं की हा भव्य असा महाल बांधा करून ते तुम्हाला आता बघायला भेटेल.